हॅलो गाईज, व्हेरी गुड मॉर्निंग. सो आज सॅटर्डे होता. सो ऑब्व्हियसली टिफिनची तयारी करायची होती. वाटाणे बटाट्याची भाजी करायची होती, भात करायचा होता, आणखी फोडणीची डाळ करायची होती. सो काही लोकांना वाटत असेल की मी रोज रोज फोडणीची डाळच देते टिफिनला, वेगळं काही असं करत नाही डाळीचे प्रकार. पण रोहितला फक्त फोडणीची डाळच आवडते. त्याच्यामुळे मिरची, आपलं लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर हे जास्त म्हणजे व्यवस्थित अशी हीच डाळ त्याला आवडते. बाकी अशी कुठली वेगळ्या प्रकारची डाळ त्याला आवडत नाही. सो टिफिनला आम्ही हीच डाळ त्याला देतो नेहमी. सो डाळीला असा छान तडका दिला, फ्राय वगैरे करून घेतलं. डाळ ऑलरेडी मी शिजवून घेतली होती. सो डाळ त्याच्यामध्ये टाकली आणि छान अशी घट्ट डाळ मी त्याला बनवून दिली टिफिनला. कारण कसं आहे, डाळीत म्हणजे जास्त पाणी झालं तर वर डब्याला नुसतं पाणीच राहतं आणि खाली डाळ राहते. त्याच्यामुळे अशी डाळ घट्टशीर त्याला मी बनवून दिली. आणि सध्या तरी मी कोकम नाही यूज केलं डाळीमध्ये, रोज करते, पण आज मी टमॅटोचं वरण केलं. इथे मी बटाटा आणि वाटाण्याची भाजीची तयारी करून घेत होती. डाळीला छान उकळी आली होती. चांगला कांदा वगैरे फ्राय करून घेतला आणि टमॅटो टाकलं. इथे पण मी वाटप वगैरे यूज नाही करत आहे, कारण रोहितला वाटपची म्हणजे भाजी वगैरे टिफिनला सहसा नाही आवडत. परवा दिली होती सोयाबीनची भाजी. सो आज म्हटलं 2 दिवस स्किप करावं वाटपची भाजी. वाटप होतं ॲक्च्युली, बट नाही यूज केलं मी. वाटाणे बटाटे छान धुवून घेतले. ॲक्च्युली जून होते वाटाणे, त्याच्यामुळे भाजी कशी होईल असा डाऊट होता, पण झाली होती व्यवस्थित. आपला नॉर्मल रेड चिली पावडर, गरम मसाला आणि घरात जो आपला घरगुती मसाला असतो तोच टाकून, आणि शेवटला मी खोबरं वगैरे किसून टाकलं होतं. आयत्या टायमावरती रोहित बोलला की मला नाश्ता चालेल, मला ना तू पोहे दे. मग पोहे खायला वेळ नव्हता म्हणून साहेबांनी सांगितलं की टिफिनमध्ये भर. मग ऑफिसमध्ये जाऊन तो खाणार होता. इथे रोहित रेडी झाला आणि निघाला. बाय केला त्याने मला. सो अर्णव उठला होता टिल दॅट टाईम. मग त्याला आईंनी घावना काढून दिला. आम्ही दोघींनी चहा आणि पोहे खाल्ले. अर्णवच्या टिफिनमध्ये वाटाणे आणि चपातीची भाजी बनवली होती. आणि आज त्याच्या स्कूलमध्ये प्रोजेक्ट होता. सो हे 4-5 लाईन्स मी त्याच्याकडनं रीड करून घेतले होते ट्रीबद्दल. सो त्याने तसं छानपैकी बोलला, त्याला स्टारही भेटलं. इव्हनिंगला मी घेऊन आली घरी आल्यावरती बघितलं त्याला ताप भरला होता. आम्ही नाश्ता वगैरे केला. मग त्याच्यानंतर मी औषध वगैरे दिलं. 7 वाजता बरोबर आईंनी त्याची छान नजर काढून घेतली. त्याचं मन रमवण्यासाठी मी सापशिडी खेळली त्याच्याबरोबर. आणि सकाळची डाळ संपली होती म्हणून पुन्हा डाळ बनवली. अर्णवसाठी असं खिमट बनवलं होतं, ताप भरला होता म्हणून. आणि डाळीला पण फोडणी वगैरे करून घेतली. ही थोडी वेगळ्या पद्धतीची डाळ आहे. ही फक्त टमॅटोचं वरण आहे. म्हणजे याच्यामध्ये मिरची वगैरे काही नाही. फक्त जिरं, कढीपत्ता, कोथिंबीर फोडणीला टाकली आणि टमॅटो वाटून घेतला आहे. डाळ वगैरे शिजवून घेतली की डाळ त्याच्यात टाकायची आणि टमॅटो टाकायचं आणि हळद आणि हिंग, दॅट्स इट. बाकी याच्यामध्ये काही वेगळं असं टाकायचं नाही. ही ॲक्च्युली आईंचीच रेसिपी आहे. सो हे एक वरण आम्हाला सगळ्यांनाच फार आवडतं. तुपाची फोडणी द्यायची छान. सो छान लागतं हे खायला. सो झालं. इथे डाळ वगैरे फोडणी वगैरे करून घेतली आईंनी छान. म्हणजे घोटवून वगैरे घेतली. आणि आता बघा कलर कसा छान येईल डाळीला. आणि भाजी काय सकाळचीच होती, थोडी राहिली होती, थोडी शेंगाची होती. तीच आम्ही मिक्स केली दोघींनी आणि छान परत एकदा शिजवून वगैरे घेतली आणि तीच भाजी होती. सो डाळ होती, भाजी होती आणि भात होता. आता भाकरी आणि चपाती आम्ही नाही सहसा बनवत, म्हणजे इव्हनिंगला पण, बिकॉज रोहितला थोडं जिरत नाही भाकरी वगैरे खाल्ली की. आणि त्या आईंना फार गरम झालं होतं. सो हवा घेत होते. आम्ही जेवलो, भांडी घासली, राऊंड मारला आणि झोपी गेलो. थँक्यू सो मच.